सो हाय हॅलो नमस्ते गाईज, वेलकम टू माय चॅनल. माय सेल्फ नम्रता राऊत आणि मी आज करणार आहे गेट रेडी विथ मी विदाउट एनी ब्रश. ठीक आहे. हॅलो गाईज, तर मी तुमच्या सर्वांची लाडकी नम्रता राऊत आणि आज आपण करणार आहोत गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ जो आहे होळी स्पेशल. ठीक आहे. तर फर्स्ट आपण यूज करणार आहोत सिरम, कारण की मला सिरम खूप जास्त आवडतं. मला माहिती आहे, आय नो की आपण सिरम मॉर्निंगला नाही लावू शकत, बट मी लावते सिरम कारण की माझ्या मनाचं सॅटिस्फॅक्शन होतं. ऍक्च्युली कसं आहे ना की मी व्हिडिओ बनवताना ना जास्त कोणत्या गोष्टींचा यूज नाही करत, कारण की मला जास्त गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या करताच येत नाहीत. बिकॉज ऑफ दॅट मी जेवढं आहे तेवढंच सगळं लावते आणि जे नॉर्मल नॅचरल गोष्टी दिसतील अशाच गोष्टी मी करते. ठीक आहे. तर आपण फर्स्ट सिरम अप्लाय केलेलं आहे, त्याला थोडंसं ड्राय होऊ देत. हा, तर होप सो आजचा माझा व्हिडिओ जो आहे तो खूप छान बनेल. लेट्स सी कसा बनतो. सिरम लावून झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत सनस्क्रीन. सनस्क्रीन तर ही मुलींची खूप जास्त आवडती गोष्ट आहे आणि ऍक्च्युली मी सनस्क्रीन जी आहे ना ती लॅक्मेची यूज करते, कारण की मला ही सनस्क्रीन खूप आवडते गाईस. कारण की तिच्यामध्ये आहे ना, म्हणजे ती अशी अप्लाय केल्यानंतर एक तर ती लाईट वेट आहे फर्स्ट थिंग, आणि ती असं चिपचिप नाहीये. त्याच्यामुळे मी जास्त करून लॅक्मेच म्हणजे मी तीच यूज करते मोस्ट प्रोबॅबली. तुम्ही बघू शकता की थोडंसं टाईट झालेलं आहे, ते थोडं 5 मिनिटामध्ये सेट होतं. ठीक आहे. आपलं सनस्क्रीन सेट होईपर्यंत आपण आपले आयब्रोज जे आहेत ते बनवून घेऊया प्रॉपर मस्त. तर गाईस, आता आपल्या आयब्रोज पण जे आहेत ते सेट करून मस्तपैकी झालेले आहेत. बघू शकता ते छान वाटतात. आणि आपली सनस्क्रीन पण जी आहे ती मस्त सेट झाली आहे, मस्त शाईन करत आहे. त्यात आपण लावूया पावडर, कारण की नुसतं फालतू चीजें मैं मुंह पे लगाती नहीं हूँ, बट स्टिल थोडंसं डार्क सर्कल्स वगैरे थोडंसं पण हे करण्यासाठी मी सीसी क्रीम यूज करते. बाकी ते कन्सिलर फिन्सिलर एवढ्या सगळ्या गोष्टी मी नाही यूज करत. त्याच्यामुळे थोडंसं आपण यूज करूया, कारण की ते जास्त पावडरने आपलं जे आहे ते जास्त पटकन ब्लॅक डार्क सर्कल्स असतात एवढे दिसत नाही आहेत, बट स्टील आपण थोडंसं लावूया. ठीक आहे. इतकं छान दिसतेय असं वाटतंय ना प्रेची गर्ल. आता आपण थोडीशी पावडर अप्लाय करूया. जास्त मेकअप शेकअप मी करत नाही गाईज, त्याच्यामुळे जो ओरिजिनल माझा मेकअप आहे मी तोच तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता की कळेल तुम्हाला पुढे जाऊन की मी किती बेसिक मेकअप करते. आणि हा मेकअप जो आहे तो फक्त आणि फक्त 5 मिनिटामध्ये होतो. खरंच फक्त 5 मिनिटामध्ये होतो. तुम्ही जर कुठे शादी बिदी कुठे पण जात असाल तर हा एक थोडासा नॉर्मल मेकअप केला ना, पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेट होऊन जातात. सुंदर तर सगळं वाटतंय, कारण की मीच सुंदर आहे, ती गोष्ट तर वेगळी आहे. हे बघा जसं चिपचिप 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 वगैरे पण काही नाही आहे, सगळं सुंदर वाटतंय. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण थोडंसं आय शॅडो यूज करणार आहोत, कारण की आज आहे होळी. हे न्यूड आय शॅडोज आहेत, बट मी न्यूड नाही करणार आहे आज, कारण की ठीक आहे न्यूडच करूया, कारण की आज होळी असल्यामुळे आपल्याला एक थोडंसं सुंदर केलं पाहिजे. अगोदर फक्त व्हाईट बेस लावून घ्यायचं, म्हणजे कसं की आपण दुसरे कलर जे सेट करतोय त्याच्यावरती ते दिसतील. ते लावून झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये पर्पल कलर ऍड करते. पर्पल, स्टार्टिंगला पर्पल. पर्पल म्हणजे तो एवढा पण पर्पल नाहीये, एक लाईट पर्पल टाईप आहे तो, की जेणेकरून जास्त दिसला नाही पाहिजे. येस, एकदम नॉर्मल असा दिसला पाहिजे. मस्त ब्लेंड करून घ्यायचं आहे. कसं ना हाताने मेकअप केलं की जरा खूप छान वाटतं. आता आपण अगोदर न्यूड शेड लावलेलं असल्यामुळे आता थोडंसं डार्क शेड लावायचा आहे, त्याच्यामुळे मी दुसरं शेड पॅलेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी डार्क जो आहे तो एंडला लावते आहे. एक वाईन पिंकिश असा कलर होता तो, कारण की दोन्ही याच्यामध्ये लाईट आणि डार्क दोन्ही पण जे आहेत ते असं डिफरंट शेड दिसले पाहिजेत आणि ते पण छान वाटतात. डिफरन्स तुम्हाला दिसत असेल की स्टार्टिंगला खूप जास्त लाईट आहे आणि एंडला थोडं डार्क आहे. इट्स लुक व्हेरी प्रिटी. आता गाईज आपण आय शॅडो तो लावून झालेला आहे. आता आपण लावणार आहोत लायनर, कारण की लायनर जे आहे ते खूप जास्त बेस्ट लुक देतं आपल्या आईजसाठी. पण गाईज मला कॅमेऱ्यामध्ये बघून लायनर लावता येत नाही आहे, त्याच्यामुळे मी जे आहे ते असं थोडंसं बाहेर जाते, लायनर लावते आणि परत व्हिडिओ चालू करते. तर गाईज तुम्ही बघू शकता की किती सुंदर लायनर लागलं आहे आणि विंग्स पण जे आहेत ते नॉर्मली बाहेर आलेले आहेत, जे रेग्युलरली यायला पाहिजेत तसे. तर गाईज आता आपण लावूया ब्लश. थोड़ा दिखना चाहिए भाई, क्योंकि आज तो होली है, थोड़ा सा डार्क करते हैं अभी.
ऐसा सब जगह पे ऐसे ब्लश ब्लश में दिखनी चाहिए ना. ठीक आहे. छान अप्लाय झालेला आहे माझं ब्लशची पण. त्याच्यानंतर थोडंसं हायलायटर यूज करूया. चिंटू हायलायटर आहे माझं, चिंटू. ॲक्च्युली हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना ते माझ्या बहिणीचे आणि माझ्या मम्माचे मी ढापलेले प्रोडक्ट्स आहेत. कारण की मला एवढा मेकअपचा शॉक नाही आहे. तुम्ही माझे व्हिडिओज पण जर कधी बघत असाल इंस्टाग्रामचे त्याच्यावरती पण तुम्हाला दिसेल. आणि माझं इंस्टाग्रामचं चॅनल आहे नमू राऊत. तुम्ही गेल्यावर तिथे माझा प्रोफाईल पिक्चर येईलच आणि तुम्हाला समजेलच की ती मीच आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जा आणि माझा तो चॅनल बघा माझं इंस्टाग्रामला आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर आजकाल मी बघते खूप जास्त की एक थोडीशी लाईन अशी बनवायची आहे. आय एम जस्ट मेकिंग दिस शार्प लाईन ब्राऊन अशी थोडीशी लाईन बनवते. थोडंसं शार्प कट यायला पाहिजे. आय डोंट नो दिसतोय की नाही. आणि गाईस तुम्हाला मी इंस्टाग्रामच्या फोटोजमध्ये नक्कीच दाखवेल. म्हणजे सगळं आता मोस्ट प्रोडक्ट मेकअप झालेला आहे. त्याच्यानंतर मी लावणार आहे लिप लायनर. लिप लायनर मी लावणार आहे. लिप लायनर मी थोडंसं डार्क घेतलेलं आहे. 4 प्रकारची माझी लिपस्टिक आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी ही नायकाची जी आहे ती लिपस्टिक लावणार आहे. तर त्याच्यानंतर सगळ्यात मेन थिंग म्हणजे आपण जो आहे ते गळ्यामध्ये एक हार टाकणार आहोत. कारण की होळी आहे आणि होळीमध्ये तर आपण अशा गोष्टी येऊ शकते. मम्मी भाई हे नाही तसं. तर गाईज होळी म्हटले की थोडीफार ज्वेलरी तर आपण घातलीच पाहिजे. तर मी हा असा एक सुंदर हार आहे जो फक्त एक सिम्पल दिसतो बट इट गिव्स मी अ व्हेरी प्रिटी लुक. तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय. मी हा एक नॉर्मल असा गळ्यातला घातलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचे इयरिंग्स पण घालणार आहे. थोडंसं रासलेंशी आहे इथे अप्लाय करते. कारण की ना मोठ्या कानात त्यांची सवय नसल्यामुळे ते जास्त दुखतं. तर हे छान तर वाटतं आहे. त्याच्यावरती मी हे इयरिंग्स पण घालणार आहे. ॲक्च्युली ज्वेलरीने ना खूप जास्त लुक चेंज होतो. त्याच्यामुळे असं होळी वाईब येते अशी ज्वेलरी घातल्यावरती. म्हणून मी सिम्पल बट स्वीट अशी घालते आहे. इट्स लुकिंग वेरी प्रिटी. देन फिर उसके बाद मेरे होली का सबसे बड़ा ट्विस्ट अभी मैं पहनने वाली हूँ. वीडियोस तो मैंने बहुत सारे देखे हैं तो फिर उसके लिए मी व्हिडिओज तर खूप सगळ्या बघितल्या होत्या पण ते एकटीने लावायला काय जमत नव्हतं म्हणून मी मम्मीला हेल्पसाठी बोलवलं. मग मम्मीने मला तिथे पिन टचअप करून दिली. मम्मीने तर पिन टचअप करून दिली होती बट गाईस जे मी पिन जिथे मी तो रुमाल ठेवला होता ना भाई ते थोडंसं मागे ठेवलं होतं आणि मला असं करायचं नव्हतं. खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी असं पण बघितलं होतं पण मला असं पुढे घ्यायचं होतं. मी खूप जास्त प्रयत्न करत होते की भाई काहीतरी करून मी करू शकते. येस आय एम राईट असं मला वाटत होतं. पण ज्या क्षणी मी मागे बांधायला गेली त्या क्षणी मला कळत होतं की भाई नाही काहीतरी गंडतं आहे आपलं. तर म्हणून मग मी थांबली आणि मी परत सोडलं. मम्मीला मी परत बोलवलं की भाई नाही काहीतरी गडबड आहे सो प्लीज आपण परत एकदा बांधूया. म्हणून मी जो रुमाल बांधलेला होता तो पूर्ण सोडलेला आहे आणि मग तो पुढे परत फ्रंटपासून एकदम घेतलेला आहे की जेणेकरून ते एकदम लुक प्रॉपर होईल जसा मला हवा आहे तसा. म्हणजे मम्मा परत आलेली आहे. परत आम्ही दोघींनी पिनअप केलेलं आहे आणि पिनअप करून झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की जिकडे मला हवा होता एक्झॅक्टली तो रुमाल जो आहे तो तिथे आलेला आहे. म्हणजे फ्रंट साईड म्हणजे पूर्ण कवर करायची होती हेअर्स तर ते माझे झालेले आहेत. त्याच्यानंतर पण मी खूप जास्त अथांग प्रयत्न केलेले आहेत की तो जो रुमाल आहे माझा तो प्रॉपर सेट झाला पाहिजे. मग मी ते सगळं केल्याच्या नंतर फायनली माझा रुमाल सेट झाला आणि मला जसं हवं होतं तसा तो बसला आणि मला खूप जास्त मस्त वाटत होतं. तर हे तुम्ही बघू शकता की माझं हे फायनल लुक आहे. त्याच्यानंतर गाईज आजचा माझा सगळ्यात मोठा ट्विस्ट जो आहे ती होती नोज रिंग जी मी आत्तापर्यंत कधीच घातलेली नव्हती आणि ही मी फर्स्ट टाईम वेअर करणार होती आणि जी माझ्या गेटअपला सूट होत नव्हती काल.
तर माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्स असं होतं की नाही ती नोज रिंग चांगली वाटत नाही आहे, बकवास वाटते. बट गाईज, जेव्हा आज मी मेकअप केला, फुल रेडी झाली आणि जेव्हा मी ती नोज रिंग घातली तेव्हा मला कळलं की बॉस, आय एम लुकिंग व्हेरी प्रिटी आणि खूप छान दिसते. तर गाईज, मी एवढी सुंदर रेडी झालेली होती आणि आम्ही एका इव्हेंटला गेलेलो होतो, होळी इव्हेंटला. तिकडे गेली मी, सगळ्यांना मस्तपैकी कलर लावलेला आहे कारण की स्टार्टिंग तर मलाच करायची होती त्याच्यामुळे. आणि मला जो ग्रीन कलर आहे तो खूप जास्त आवडलेला होता, त्याच्यामुळे मी तो ग्रीन कलरच घेतला आणि सगळ्यांना लावला की मला मज्जा येत होती ग्रीन कलर लावायला. माझ्या मम्माला कलर लावला, भाग्याला कलर लावला, केतनला कलर लावला, सगळ्यांना कलर लावला. त्याच्यानंतर मम्मीने आणि भाग्याने दोघींनी एकमेकांना कलर लावला. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी एकमेकांना कलर लावलेला आहे. आणि केतन दादने सगळ्यात शेवटी जो आहे तो मला कलर लावलेला आहे आणि त्याला असं वाटतं आम्ही फोटो काढतोय. त्याच्यानंतर मम्मीने ओमला पण कलर लावलेला आहे आणि आम्ही सगळेजण एकमेकांना कलर लावून कशा डान्स एन्जॉय करतो ते प्लीज तुम्ही बघू शकता. आणि आम्ही ज्या इव्हेंटला गेलेलो तो गाईज, तर तिकडे येणार होता संबाटा. आणि गाईज, आता झालेली आहे संबाटाची एंट्री. बघू शकता भाई, फुल माहोल चेंज झालेला आहे. सगळे हाईप वाईप सगळं करतायत. थँक्यू सो मच गाईज, माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स अ लॉट.